दापोली म्हटले की घाट रस्ते, समुद्रकिनारे, देवस्थाने, निसर्ग नजरेसमोर दिसते. तर आज आपण चाललो आहोत दापोलीत. दापोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अंजदले गाव आहे. तर आता आलोत आपण कड्यावरच्या गणपतीला. मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही तिथे जास्त फोटो काढले नाहीत. मंदिराच्या बाहेर असे छोटे छोटे हत्तीचे रेखाटन एकदम छान वाटते. कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मंदिराच्या बाहेर असे मुलांचे फोटो काढले. मग आम्ही निघालो दुर्गादेवी मंदिराकडे. कड्यावरच्या गणपतीच्या जवळच असा असणारा नवसाला पावणारे दुर्गादेवी मंदिर. हे मंदिर कोकणात सर्वात सुंदर मंदिरापैकी एक आहे. दुर्गादेवी मंदिर भरपूर जुने मंदिर आहे. शके 1740 मधील हे दुर्गादेवी मंदिर आहे. अतिशय सुंदर लाकडी काम, कोरीव काम इथे पाहता येतं. बारीक नक्षीकाम असलेले 28 लाकडी खांब या मंदिरात आहेत. दुर्गादेवी मंदिरात आम्ही इथे दर्शन घेतलं. मन एकदम प्रसन्न वाटलं. एकदम छान सुंदर असं मंदिर पाहून मनाला एकदम भावलं. दुर्गादेवी मंदिरात आपल्याला श्रीकृष्ण, श्री संतोषी माता, भगवान शंकर, विठ्ठल रखुमाई, भगवान परशुराम, श्री सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, श्री दत्त महाराज, श्री हनुमान, माता सरस्वती, श्री मल्हारी मार्तंड, श्री गणेश, श्री छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, श्री साईबाबा, संत ज्ञानेश्वर, कालिका माता आणि संतांचे फोटो दिसतील. मंदिरामध्ये संतांचे, देवांचे आणि राजांचे फोटो लावलेले आहेत. लाकडावरती बारीक नक्षीकाम एकदम सुबक सुंदर दिसत आहे. दापोलीमध्ये आलात तर अंजदल्यामध्ये दुर्गादेवी मंदिराला नक्की भेट द्या. श्री दुर्गादेवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो हरणे बीचवरती. कोकणात सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ दापोली म्हणून ओळखले जाते. डोंगरावरून समुद्राच्या बाजूला वसलेले गाव पाहण्यास एकदम सुंदर वाटते. सुंदर निसर्ग पाहून आम्ही हरणेच्या रस्त्याला निघालो. हरणे बंदरावरचा मासळी बाजार, गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका प्रसिद्ध आहे. हा आहे हरणे बंदर. माझ्या मुलांना भरपूर होड्या पाहून भरपूर मजा वाटली. हरणे बंदराजवळ 4-4:30 वाजता मच्छीचा लिलाव लागलेला असतो. या लिलावामध्ये मासे एकदम फ्रेश मिळतात. इथे सगळ्या वाकट्या ह्या सुकत घातलेल्या आहेत. काही टोपलीत सुकलेल्या वाकट्या भरून ठेवलेल्या आहेत, तर काही वाकट्या ह्या सुकत घातलेल्या आहेत. एकदम जाळ्यावरती चांगल्या स्वच्छ ठिकाणी वाकट्या सुकत घातलेल्या आहेत. हरणे हे गाव गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. यानंतर मिस्टरांनी असं वाकट्यांच्या टोपल्यांसोबत फोटो काढलेला आहे. हरणेतील मासळी बाजार पाहून आम्ही निघालो काजू फॅक्टरीकडे. हॉटेल व्होल्गो पर्यटकांच्या सेवेसाठी कोकणी थाळी सिस्टीम सुरू केली आहे. काजू फॅक्टरीच्या काउंटरवरती अस्सल नैसर्गिक
पारिजातक, चाफा, केशर, चंदन, मोगरा, सुवासांचे स्प्रे, लोणचे, काजू, मसाला काजू, पुदिना काजू, लाकडी वस्तू, खेळणी, लाडू, आंबावडी, फणसवडी, कोकम, गोड कोकम या प्रकारचे सगळ्या वस्तू इथे मिळतात। यानंतर आम्ही काजू फॅक्टरीमध्ये कसे काजू बनवतात ते पाहावयास गेलो। काजू फॅक्टरीच्या बाहेर असे गार्डन आहे, तिथे आम्ही मुलांचे फोटो काढले। काजू फॅक्टरी पाहिल्यानंतर आम्ही निघालो चंडिका देवी मंदिराकडे। दाभोळ बंदराजवळ वाशिष्ठी नदीच्या तीरावर चंडिका देवीचे स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे। चंडिका देवीचे मंदिर आत गुहेत आहे। गुहेचे तोंड लहान असल्याने आत वाकून जावे लागते। गुहेत अंधार असून सगळीकडे दिवे लावलेले आहेत। देवीचे रूप स्वयंभू असून ती नवसाला पावते। मंदिराच्या बाहेर लहान मोठ्या शंकराच्या पिंडी आहेत। चंडिका देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात अजिबात लाईटीचा वापर केला जात नाही। मंदिराच्या गाभाऱ्यात ठिकठिकाणी समई पणत्या लावलेल्या आहेत। मंदिराच्या बाहेरील छान सुंदर झरा पाहून आम्ही निघालो दाभोळ जेटीवरती। जेटीची आम्ही वाट बघत बसलो होतो। जेटीमध्ये मी आणि माझी मुलं पहिल्यांदाच बसणार होती। जेटी पूर्ण रिकामी झाल्यावर आम्ही आमची 2 व्हीलर आत ठेवून जेटीच्या वरच्या साईडला बसायला गेलो। ही जेटी दाभोळ बंदर ते धोपावेपर्यंत आहे। जेटीमध्ये बसल्यानंतर थोड्याच वेळात आमचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर इथे बसून आम्ही फोटो काढले। दापोली येथील कड्यावरचा गणपती, दुर्गादेवी मंदिर, चंडिका देवी मंदिर, ऐतिहासिक वास्तू, समुद्र, गड किल्ले, हरणेचा मासळी बाजार बघायला नक्की या। धोपावेला उतरून आम्ही गुहागर मार्गे चिपळूणला आलो। व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।